नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एनजी मॅथ क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण महा टी साठी अतिशय संभाव्य अशी प्रश्नपत्रिका पाहत आहोत. आजची आपली संभाव्य प्रश्नपत्रिका क्रमांक 18 आहे. जर याच्या अगोदरच्या प्रश्नपत्रिका तुम्ही पाहिल्या नसतील तर तुम्हाला त्या सुद्धा पाहून घ्यायच्या आहेत, कारण परीक्षेच्या दृष्टीने त्या अतिशय इम्पॉर्टंट आहेत. आता आपण घेतलेल्या प्रश्नपत्रिका इम्पॉर्टंट का आहेत तर ते आपण काय केलंय, आतापर्यंत झालेल्या ज्या काही परीक्षा आहेत म्हणजे 2013 पासून 25 पर्यंत झालेल्या ज्या काही परीक्षा आहेत त्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण करून आपण ही काय केलेली आहे, प्रश्नपत्रिका त्या ठिकाणी तयार केलेली आहे. म्हणून ही परीक्षेच्या दृष्टीने काय आहे, अतिशय इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. मराठी व्याकरण हा आपला विषय आहे. आता मराठी व्याकरण बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांना सोपा वाटतो, शिक्षक बांधवांनाही सोपा वाटतो, परंतु जेवढा सोपा वाटतो तेवढाही सोपा मराठी व्याकरण आहे. ठीक आहे. बऱ्याच जणांचं काय होतं, सध्या मराठी व्याकरणामध्ये 20-22 मार्क येतात, मग त्यांना वाटतं मला मराठीमध्ये खूप जास्त मार्क पडतात, परंतु मित्रांनो हे मार्क काय आहेत, खूप कमी आहेत. तुम्हाला मराठी व्याकरणामध्ये कमीत कमी किती मार्क आले पाहिजेत तर 28 किंवा 29 मार्क तुम्हाला मराठी व्याकरणामध्ये आले पाहिजेत. एवढा मार्क देणारा हा काय आहे, विषय आहे. ठीक आहे. फक्त जर आपण थोडी तयारी केली तर एवढे मार्क तुम्हाला काय होणार आहेत, 100% मिळणार आहेत. मग या ठिकाणी पहा, पहिला प्रश्न आपला पहा, रामाने राज्याभिषेक करून घेतला या वाक्यातील करून घेतला हे कोणत्या प्रकारचं क्रियापद आहे. काय विचारलंय की करून घेतला या वाक्यामधलं करून घेतला हे जे क्रियापद आहे हे कोणत्या प्रकारचं क्रियापद आहे. मग लक्षात ठेवा, आतापर्यंत आपण जर टीईटीचा पॅटर्न पाहिला तर प्रत्येक परीक्षेमध्ये क्रियापदाच्या प्रकारावरती एक प्रश्न आपल्याला या ठिकाणी 100% विचारलेला आहे. मग तुमचा पेपर 1 असू द्या किंवा पेपर 2 असू द्या, दोन्ही पेपरमध्ये आपल्याला क्रियापदाच्या प्रकारावरती किंवा क्रियापद या प्रकरणावरती आपल्याला एक प्रश्न काय प्रत्येक वर्षी विचारलेलं आहे. ठीक आहे. मग या वाक्यामध्ये कोणतं क्रियापद आहे बाबा, की प्रयोजक क्रियापद आहे, की शक्य क्रियापद आहे, की संयुक्त क्रियापद आहे, की साधित क्रियापद आहे. तर या ठिकाणी कोणतं क्रियापद आहे, संयुक्त क्रियापद आहे. कोणतं क्रियापद आहे, संयुक्त क्रियापद आहे. मग संयुक्त क्रियापद म्हणजे काय बघा, तर जेव्हा धातू साधित अधिक सहाय्यक क्रियापद मिळून, बघा धातू साधित आणि सहाय्यक क्रियापद मिळून एकाच क्रियेचा बोध करतात तेव्हा त्याला काय म्हणतात, त्या क्रियापदाला संयुक्त क्रियापद म्हणतात. मग बघा या ठिकाणी इथं क्रिया कोणती आहे तर करून घेण्याची क्रिया आहे. काय करून घेतलंय, राज्याभिषेक करून घेतलाय म्हणजे करून घेण्याची क्रिया आहे. मग याच्यामध्ये धातू साधित कोणतं आहे तर करून हा शब्द काय धातू साधित आहे, आणि सहाय्यक क्रियापद कोणतं आहे तर घेतला हा शब्द काय सहाय्यक क्रियापद आहे, आणि दोघांनी मिळून काय केलंय, एकाच क्रियेचा बोध होतोय, म्हणून हे कोणतं क्रियापद आहे तर हे संयुक्त क्रियापद आहे. मग प्रश्न या वाक्यामध्ये असा सुद्धा विचारला जाऊ शकतो की रामाने राज्याभिषेक करून घेतला यामधील करून, फक्त करून शब्द विचारतील ना, यामधील करून हा शब्द काय आहे. मग करून हा शब्द काय आहे तर करून हा शब्द धातू साधित आहे. किंवा पुढचा प्रश्न असा सुद्धा विचारू शकतात की रामाने राज्याभिषेक करून घेतला या वाक्यातील करूनला काट मारतील आणि घेतला हे काय आहे असं विचारतील. मग घेतला हे काय आहे तर घेतला हे सहाय्यक क्रियापद आहे, आणि जर हे दोघं एकत्र विचारले करून घेतला तर हे काय आहेत तर हे संयुक्त क्रियापद आहेत. हा फरक तुम्हाला बेसिक फरक आहे, तो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. बाकीचे पर्याय बघा, इथं काय आहे प्रयोजक क्रियापद. मग प्रयोजक क्रियापदामध्ये काय असतंय तर प्रयोजक क्रियापदामध्ये कर्ता ती क्रिया काय करतो, दुसऱ्याकडून करून घेतो. कर्ता स्वतः क्रिया करत नाही तर तो काय करतो, ती क्रिया दुसऱ्याकडून करून घेतो, म्हणून त्या ठिकाणी काय असतंय प्रयोजक क्रियापद असते. उदाहरणार्थ पहा, आई मुलाला हसवते. काय, आई मुलाला हसवते. आता बघा याच्यामध्ये कर्ता कोण आहे, आई करताय, पण हसण्याचं काम कोण करतंय, मुलगा करतोय. फक्त आई काय करते, मुलाकडून ते काम करून घेते, म्हणून आई मुलाला हसवते. या वाक्यामध्ये काय आहे, प्रयोजक क्रियापद आहे. त्याच्यानंतर बघा शक्य क्रियापद आहे. शक्य क्रियापदामध्ये काय असतंय तर कर्त्याची क्रिया करण्याची शक्यता किंवा सामर्थ्य दाखवलेलं असते. म्हणजे कर्ता जो आहे त्याची क्रिया करण्याची शक्यता किंवा सामर्थ्य दाखवलं जातंय. म्हणजेच समजा इथं वाक्य आपल्याला वारंवार विचारलं जातं, काय, मला डोंगर चढवतो, मला डोंगर चढवतो. मग याच्यामध्ये बघा म्हणजे काय सांगितलंय की शक्यता सांगितली की माझ्याकडे शक्यता आहे डोंगर चढण्याची, काय आहे शक्यता आहे, माझ्याकडे सामर्थ्य आहे की मी तो डोंगर काय करू शकतो, चढवू शकतो. मग मला डोंगर चढवतो या वाक्यामधलं चढवतो हे काय आहे, शक्य क्रियापद आहे. आई बाळास हसवते या वाक्यामधले हसवते हे काय आहे, प्रयोजक क्रियापद आहे. आणि रामाने राज्याभिषेक करून घेतला या वाक्यामध्ये करून घेतला हे काय आहे तर हे संयुक्त क्रियापद आहे. मग ह्या सगळ्या पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा, तेव्हा तुमचा प्रश्न परीक्षेमध्ये बरोबर येईल. कारण मी काय ब्रह्मदेव नाही किंवा महाराष्ट्रामधला कुठलाच असा टीचर नाही की तो सांगू शकतो की इथंच प्रश्न विचारला जाईल, असं अजिबात नाही. म्हणून तुम्हाला सगळ्या अँगलने अभ्यास करायचा आहे. कशाही अँगलने कोणताही प्रश्न परीक्षेमध्ये विचारू द्या,
तुमचं उत्तर नेहमी बरोबर आलं पाहिजे या दृष्टीने तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्या वेगवेगळ्या अँगलनी तुम्हाला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, लक्षात येतंय? वेगवेगळ्या अँगलनी म्हणजे कसा की प्रश्न वाचला की याच्यावरती किती प्रश्न विचारले जाऊ शकतात. एखादं वाक्य तुम्ही जर वाचलं तर याच्यावरती किती प्रकारे प्रश्न विचारू शकतात हा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. पुढे बघा, तोंडात बोट घालणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ निवडा. मग वाक्प्रचार काय दिलाय तर तोंडात बोट घालणे हा वाक्प्रचार दिलाय आणि याचा अर्थ निवडलाय सांगितलं. मग बघा, नवल करणे, दुःख होणे, चीड येणे आणि भीती वाटणे. मग तोंडात बोट घालणे म्हणजेच काय होणे तर नवल करणे किंवा एखाद्या गोष्टीचे आश्चर्य वाटल्यास काय तोंडात बोट घालणे हा वाक्प्रचार वापरला जातो. म्हणजेच तोंडात बोट घालणे म्हणजेच काय नवल वाटणे किंवा आश्चर्य वाटणे, दोन्ही पण अर्थ होऊ शकतात. त्याच्यानंतर बघा, दुःख होणे हा कोणत्या वाक्प्रचाराचा अर्थ आहे तर डोळे ओलावणे म्हणजेच काय होणे दुःख होणे किंवा रडू येणे. त्याच्यानंतर चीड येणे याच्यासाठी कोणता वाक्प्रचार आहे तर चीड येणे याच्यासाठी पित्त खवळणे. पित्त खवळणे म्हणजेच काय होणे चीड येणे किंवा राग येणे. त्याच्यानंतर बघा, भीती वाटणे. मग भीती वाटणे म्हणजेच काय तर भयभीत होणे किंवा थरकाप उडवणे. हा थरकाप उडणेवरती प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे की थरकाप उडणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो. मग थरकाप उडणे म्हणजेच काय उडणे भीती वाटणे. ठीक आहे, म्हणजे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. पित्त खवळणे म्हणजे काय होणे तर चीड येणे, राग येणे. त्याच्यानंतर डोळे ओलावणे म्हणजे काय होणे दुःख होणे किंवा डायरेक्ट रडणे हाही त्याचा काय होतो डोळे ओलावण्याचा अर्थ होतो. ठीक आहे, पुढे जाऊया 3 नंबरकडे. बघा, पुढीलपैकी अल्पप्राण व्यंजन कोणते आहे ते ओळखा. आता बघा, इथं अल्पप्राण विचारलेलं आहे. ठीक आहे, मग बघा ख, छ, त आणि ठ. मग यापैकी अल्पप्राण व्यंजन कोणतं आहे तुम्हाला ओळखायचं मी सोपं सांगतो. तुम्हाला अल्पप्राण नाही, तुम्हाला आधी काय ओळखता आलं पाहिजे, तुम्हाला महाप्राण वर्ण ओळखता आले पाहिजेत. कोणते वर्ण महाप्राण वर्ण. मग मराठीमध्ये एकूण महाप्राण वर्ण किती आहेत तर आपल्या मराठीमध्ये एकूण 14 महाप्राण वर्ण आहेत. किती वर्ण आहेत 14 आहेत. मुख्य महाप्राण वर्ण कोणता आहे तर ह हा मुख्य महाप्राण वर्ण आहे. याच्यावरती आपल्याला वारंवार प्रश्न विचारला जातो. आणि बाकीचे 13 कोणते येतं बघा, ज्या शब्दाची इंग्लिशमधली स्पेलिंग लिहिताना त्याच्यामध्ये आपण एच लिहितो ना. बघा, ज्या शब्दाच्या स्पेलिंगमध्ये इंग्लिशमध्ये शेवटी एच येतो बघा. म्हणजे बघा, आता समजा इथं ख आहे तर आपण खची स्पेलिंग काय लिहितो के एच ए लिहितो बरोबर. म्हणजे इथं काय आलं बघा एच आलंय. बघा छ मध्ये काय लिहितो आपण सी डबल एच ए म्हणजे इथं पण एच आले. म्हणजे ज्या शब्दाच्या ज्या वर्णाच्या इंग्लिशमध्ये त्याची स्पेलिंग लिहिताना आपण काय करतो एचचा वापर करतो त्याला काय म्हणायचं ते सगळे वर्ण कोणते आहेत महाप्राण वर्ण आहेत. फक्त याला एक अपवाद आहे. तो अपवाद कोणता आहे च. च हा याला अपवाद आहे, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, म्हणजे अभ्यास करायचा तर परिपूर्ण करायचा. याला काय अपवाद आहे च अपवाद आहे. मग बाकीचे 14 तुम्ही सरळ सरळ सांगू शकता. ज्यामध्ये डायरेक्ट एच येईल किंवा हचा उच्चार दिसून येईल त्या ठिकाणी काय असतो तो महाप्राण वर्ण असतो. एकूण महाप्राण वर्ण किती आहेत 14 आहेत. मुख्य महाप्राण वर्ण कोणता आहे ह आहे. मग या वाक्यामध्ये महाप्राण वर्ण कोणता नाही तर त नाही, कारण त च्या स्पेलिंगमध्ये एच येत नाही. बघा, ख मध्ये एच येतो, छ मध्ये एच येतो, ठ मध्ये सुद्धा काय येतो एच येतो. मग ज्याच्या स्पेलिंगमध्ये एच येतो तो वर्ण काय असतो महाप्राण वर्ण असतो. फक्त त्याला एक अपवाद आहे. तो अपवाद कोणता आहे च हा अपवाद आहे, लक्षात ठेवायचं. ठीक आहे, हाच प्रश्न जशाच्या तसा सुद्धा विचारला होता आणि यात त ऐवजी इथं काय केलेलं आहे च ऑप्शन दिलेलं आहे. प्रश्न 2दा परीक्षेमध्ये विचारलेला आहे जशाच्या तसा. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्हाला च लक्षात ठेवायचं. ठीक आहे, जिथं अपवाद असतो ना तिथं जास्त प्रश्न असतात. ठीक आहे, पुढे बघा 4 नंबर काय विचारले, मुलांनी शिक्षकांना मान देवा या वाक्यातील प्रयोग ओळखा. आता या वाक्यामध्ये आपल्याला काय ओळखायला सांगितलंय प्रयोग ओळखायला सांगितलंय. मग या वाक्यामध्ये प्रयोग कोणता आहे तुम्हाला एका सेकंदामध्ये तुम्ही उत्तर काढू शकता. बघा, मुलांनी शिक्षकांना मान देवा. देणारे कोण आहेत तर देणारे मुलं आहेत. म्हणजे मुलं कोण झाले वाक्यामध्ये कर्ता झाले. वाक्यामध्ये कर्म कोण आहे तर शिक्षकांना कर्म आहे. ठीक आहे, मग बघा जेव्हा वाक्यामध्ये कर्ता आणि कर्म दोघालाही प्रत्यय लागलेला असतो. बघा, कर्ता आणि कर्म दोघालाही प्रत्यय लागलेला असतो तेव्हा डोळे झाकून उत्तर लिहून टाकायचं. कोणता प्रयोग आहे भावे प्रयोग आहे. एवढंच लक्षात ठेवायचं. बघा, इथं मुलांना पण नि प्रत्यय लागलाय, शिक्षकांना पण ना प्रत्यय लागलाय. म्हणजे मूल आणि शिक्षक दोघांना काय झालाय प्रत्यय लागलाय. म्हणजेच कर्ता आणि कर्म दोघांना प्रत्यय लागलाय. मग जेव्हा दोघांना प्रत्यय असतो तेव्हा कोणता प्रयोग असतो भावे प्रयोग असतो. आणि अजून एक बघा, इथं क्रियापद काय आहे द्यावा हे क्रियापद आहे. मग भावे प्रयोगामध्ये क्रियापद नेहमी कसं असते बघा तर ते स्वतंत्र असतंय. स्वतंत्र म्हणजेच कसं असतंय बघा तृतीय पुरुषी नपुसक लिंगी आणि एकवचनी क्रियापद असते. याच्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला आहे की भावे प्रयोगामध्ये क्रियापद नेहमी कसं असतं. मग ते नेहमी बघा नेहमी शब्द आहे. नेहमी म्हणजे काय तर कायमस्वरूपी 100%, त्याला काही अपवाद वगैरे नाही. ठीक आहे, मग नेहमी कसं असतंय ते
तृतीय पुरुषी, नपुसक लिंगी आणि एकवचनीच असतं. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचे. भाव्य प्रयोगामध्ये बघा, वाक्यातील क्रियापदाचं रूप बघा, कर्त्यांनी पण बदलत नाही आणि कर्माच्या लिंग वचनानुसार सुद्धा काय त्या ठिकाणी बदलत नाही, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा इथं कर्तरी प्रयोग ऑप्शन आहे. मग कर्तरी प्रयोग कसा ओळखायचा, तर कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता नेहमी प्रथमा विभक्तीमध्ये असतो. एवढं जरी तुम्ही लक्षात ठेवलं, ज्या वाक्यामधला कर्ता तुम्हाला प्रथमा विभक्तीत दिसेल म्हणजे त्याला प्रत्यय नसेल असा जर कर्ता दिसला तर डोळे झाकायचं आणि उत्तर लिहून टाकायचं कर्तरी प्रयोग. त्याच्यानंतर बघा कर्मणी प्रयोगामध्ये काय असतंय, तर कर्मणी प्रयोगामध्ये कर्म प्रथमेत असते. बघा इथं बघा, कर्तरीमध्ये कर्ता प्रथमेत असतो आणि कर्मणी प्रयोगामध्ये कर्म प्रथमा विभक्तीमध्ये असतं, म्हणजे कर्माला प्रत्यय नसतो. एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, लक्षात ठेवलं एवढं जर तुम्ही 3 गोष्टी बेसिक लक्षात ठेवल्या तर तुमचा प्रयोगावरती 1 पण मार्क परीक्षेमध्ये जाणार नाही याची मी तुम्हाला खात्री देतो. ठीक आहे, काय झालंय, थोडीशी लाईट गेलेली आहे. आपला इन्व्हर्टरवरती टीव्ही आणि कॅमेरा चालू आहे फक्त, बाकी लाईटी बंद झाल्यात सगळ्या. कारण जर सगळ्या चालू केल्या तर काय होतोय, लोड येतो आणि मग अचानक आपली बॅटरी पण काय होऊ शकते, संपू शकते. मग ठीक आहे, तुम्हाला डिजिटल बोर्ड चांगला दिसणं महत्त्वाचं आहे. माझा चेहरा जरी व्यवस्थित दिसला नाही तरी काही हरकत नाही. माझा चेहरा तुम्ही रोज बघताय त्याच्यामुळे तुम्हाला माहिती आहे माझा चेहरा कसा आहे. ठीक आहे, पुढे बघा, पंकज या शब्दाचा योग्य समास प्रकार ओळखा. कोणता शब्द दिला आहे, पंकज. मग हा पंकज शब्द आपल्याला, पंकज आणि जलद हे जे शब्द आहेत ना, हे आपल्याला वारंवार परीक्षेमध्ये विचारले जाणारे प्रश्न आहेत. मग पंकज या शब्दामध्ये कोणता समास आहे, तर उपपद तत्पुरुष समास आहे. आतापर्यंत या पंकज शब्दावरती किंवा जलद या शब्दावरती, बरं का, पंकज आणि जलद या दोन्ही शब्दावरती 3 ते 4 वेळेस परीक्षेमध्ये जशाच्या तसा आपल्याला प्रश्न आलेला आहे. ठीक आहे, मग ज्या तत्पुरुष समासामधील दुसरे पद हे काय असते बघा, धातू साधित असतंय आणि ते स्वतंत्रपणे वाक्य म्हणून वापरता येत नाही, त्याला काय म्हणतो आपण, उपपद तत्पुरुष समास म्हणतो. मग याच्यामध्ये बघा, ज हे काय आहे, तर ज हे धातू साधित आहे किंवा कृदंत आहे. ज म्हणजे काय, तर ज म्हणजे जन्मणारे. ज म्हणजे काय, जन्मणारे. पंकज म्हणजे काय, तर चिखलत जन्मणारे ते कमळ. ठीक आहे, पंकात किंवा चिखलात जन्मणारे ते काय, कमळ, त्याला आपण काय म्हणतो, पंकज म्हणतो. मग ज हे क्रियापद बघा, हे धातू साधित आहे, पण हे वाक्यामध्ये आपण असं सेपरेट किंवा स्वतंत्र कधी वापरू शकतो का, तर नाही वापरू शकत. मग त्यावेळेस कोणता समास असतो, तत्पुरुष, उपपद तत्पुरुष समास असतो. यालाच काय म्हणतात, कृदंत तत्पुरुष समास असं सुद्धा म्हणतात. उपपद तत्पुरुष समासालाच काय म्हणतात, कृदंत तत्पुरुष समास म्हणतात. त्याच्यानंतर इतर पर्याय बघा, नत्र तत्पुरुष समासामध्ये काय असतंय, तर यामध्ये पहिले पद काय असतंय, अभावात्मक असतंय किंवा निषेधात्मक असतंय. मग उदाहरणार्थ बघा, अनादर असेल, हा शब्द काय आहे, नत्र तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे. त्याच्यानंतर बघा, अलुक तत्पुरुष म्हणजे काय, तर पूर्वपदाच्या विभक्ती प्रत्ययाचा लोप होत नाही, त्याला काय म्हणतो आपण, अलुक तत्पुरुष समास म्हणतो. आणि याचं एक महत्त्वाचं उदाहरण आहे ते म्हणजे पंकेरुह, सरसीज, हे काय आहेत, याचे 2 महत्त्वाचे उदाहरण आहेत ते अलुक तत्पुरुष समासावरचे. ठीक आहे, काय झालं मित्रांनो, लाईट गेल्यामुळे थोडीशी गरमी भरपूर आहे. सध्या विदर्भामध्ये आहे, मी तुम्हाला माहिती आहे विदर्भामध्ये किती प्रचंड प्रमाणामध्ये गरमी आहे. ठीक आहे, पुढे बघा, सुतोवाच करणे या वाक्प्रचाराचा समानार्थी शब्द किंवा अर्थ कोणता, सुतोवाच करणे. मग बघा, शेवट करणे, प्रारंभ करणे, निंदा करणे आणि स्तुती करणे. मग सुतोवाच करणे म्हणजे काय करणे, तर प्रारंभ करणे. सुतोवाच करणे म्हणजे काय करणे, प्रारंभ करणे, म्हणजेच एखाद्या गोष्टीची सुरुवात करणे, त्यालाच काय म्हणतात, अजून एक शब्द आहे ओनामा करणे. ठीक आहे, ओनामा करणे म्हणजे सुद्धा त्याला काय म्हणतात, प्रारंभ करणे म्हणतात. शेवट करणे याला कोणता वाक्प्रचार आहे, तर शेवट करणे म्हणजे काय करणे, इतिश्री करणे. याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला होता आणि एकदा तर प्रश्न असा विचारला होता की सुतोवाच करणे याच्या विरुद्धार्थी वाक्प्रचार कोणता. मग सुतोवाच करणे याच्या विरुद्धार्थी वाक्प्रचार कोणता आहे, तर तो इतिश्री करणे आहे. मग सुतोवाच करणे म्हणजे काय करणे, प्रारंभ करणे, सुरुवात करणे, ओनाम करणे. ठीक आहे, आणि इतिश्री करणे म्हणजे काय करणे, तर शेवट करणे. ठीक आहे, निंदा करणे म्हणजे काय करणे, दोष देणे, आणि स्तुती करणे म्हणजे कौतुक करणे. हे तर तुम्हाला माहितीच आहे, ते काही सांगायची काही गरज नाही. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न पाहण्याअगोदर मित्रांनो एक छोटीशी पण अतिशय महत्त्वाची अशी सूचना आहे. मित्रांनो, आपण महा टीईटी परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी सुरू केली आहे. मग आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य ही तुमच्या महा टीईटीच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अशी आपली टेस्ट सिरीज असणार आहे. यामध्ये तुम्हाला काय भेटेल मित्रांनो, 10 टेस्ट भेटतील. त्याचबरोबर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, आतापर्यंत झालेल्या महा टीईटीच्या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला भेटतील. आणि ह्या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला कशा भेटतील, तर तुम्हाला त्या उत्तरासहित भेटतील, म्हणजेच उत्तर सूची सहित तुम्हाला त्या ठिकाणी काय होतील,
या संपूर्ण प्रश्नपत्रिका भेटतील. ठीक आहे, खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. तुम्ही फक्त एवढ्या आतापर्यंत झालेल्या जर सगळ्या प्रश्नपत्रिका सोडवल्या ना तर तुम्हाला 100% कळेल की पेपर कसा येतो, पेपरचा पॅटर्न काय आहे आणि परीक्षेमध्ये कोणते प्रश्न विचारले जातात. म्हणजे तुम्ही एवढा जरी अभ्यास केला ना तरी तुम्ही परीक्षा सहज पास होऊन जाताल. ठीक आहे, आतापर्यंत झालेल्या सगळ्या प्रश्नपत्रिका. मग ह्या प्रश्नपत्रिका कधीपासूनच्या असणार आहेत? 2013 पासून असणार आहेत. कोणत्या पेपरसाठीच्या असणार आहेत? तर ह्या पेपर 1 साठीच्या असणार आहेत. त्याचबरोबर पेपर 2 साठीच्या सुद्धा काय असणार आहेत? ह्या प्रश्नपत्रिका असणार आहे. ठीक आहे, त्याचबरोबर याच्यामध्ये आपण काय करतो, तुम्हाला फ्रीमध्ये अतिशय IMP अशा नोट्स सुद्धा सांगतोय, देतोय. मग यामध्ये कोणकोणत्या नोट्स असतील बघा, तर मराठी असेल, हिंदी असेल, इंग्रजी असेल, मानसशास्त्र असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, गणित बुद्धिमत्ता असेल, ह्या सगळ्या विषयाच्या अतिशय इम्पॉर्टंट नोट्स असतील. ठीक आहे, त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं बघा, आपले जे काही शालेय पुस्तकं आहेत, मग इयत्ता 4थी पासून 8वी पर्यंत या पुस्तकावरती सुद्धा आपल्याला TET परीक्षेमध्ये भरपूर सारे प्रश्न त्या ठिकाणी काय केले जातात, विचारले जातात. मग त्याच्यात सुद्धा आपण तुम्हाला अतिशय इम्पॉर्टंट अशा नोट्स देत आहोत. मग त्यामध्ये 4थी ते 8वीचा इतिहास असेल, भूगोल असेल, राज्यशास्त्र असेल, विज्ञान असेल, या सगळ्या विषयाच्या अतिशय इम्पॉर्टंट नोट्स असतील. जर तुम्ही एवढाच अभ्यास करून परीक्षा दिली तरी तुम्ही परीक्षेमध्ये 100पेक्षा जास्त मार्क त्या ठिकाणी काय अगदी सहज घेऊ शकताय. ठीक आहे, मग याची किंमत किती मित्रांनो, तर फक्त 200 रुपये किंमत आहे. पण त्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली ऑफर चालू आहे. मग ऑफरनुसार जर तुम्ही आज आपली टेस्ट सिरीज घेतली तर ती तुम्हाला फक्त आणि फक्त 139 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज पडेल. मग हे 139 रुपये पाठवण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला मला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. आपला व्हॉट्सअप नंबर आहे पहा, 77 75 88 12 88. पुन्हा एकदा सांगतो, 77 75 88 12 88 हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे. यावरती तुम्हाला मेसेज करायचा आहे की सर आम्हाला स्कॅनर पाठवा किंवा QR कोड पाठवा. मग त्या ठिकाणी तुम्हाला स्कॅनर पाठवलं जाईल. त्याच्यावरती तुम्हाला काय करायचं आहे, 139 रुपये पाठवायचे आहेत. किंवा ज्यांना स्कॅनरवरती पैसे पाठवता येत नाहीत त्यांनी डायरेक्ट गुगल पे, फोनपे केलं तरी चालेल. फक्त लक्षात ठेवा 96 89 14 16 30 हा आपला गुगल पे, फोनपेचा काय आहे नंबर आहे. मग तुम्ही या स्कॅनरवरती पैसे पे करा किंवा आपल्या फोनपे, गुगल पे नंबरवरती पे करा. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, पैसे पाठवल्यावरती त्याचा एक स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो स्क्रीनशॉट काय करायचा मित्रांनो, मला व्हॉट्सअपला पाठवायचा आहे. व्हॉट्सअप नंबर कोणता आहे आपला, 77 75 88 12 88 हा आपला काय आहे व्हॉट्सअप नंबर आहे. मग व्हॉट्सअपवरती तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर 5 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला काय केलं जाईल, संपूर्ण स्टडी मटेरियल तुम्हाला PDF फाईलच्या स्वरूपामध्ये काय केलं जाईल, व्हॉट्सअपवरती तुम्हाला शेअर केलं जाईल. ठीक आहे, पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. काय विचारले बघा, 7 नंबर प्रश्न आहे. प्रथमा विभक्तीचा कारकार्थ कोणता असतो. मग कर्म, करण, कर्ता आणि संप्रदान कोणत्या विभक्तीचा कारकार्थ विचारला आपल्याला, प्रथमा. बघा बरं का मित्रांनो, विभक्तीचे प्रत्यय आणि त्या विभक्तीचा कारकार्थ या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. कारण आतापर्यंतच्या जर प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण केलं तर याच्यावरती सुद्धा आपल्याला एक प्रश्न 100% विचारलेला आहे. मग पेपर 1 असो किंवा पेपर 2 असो, दोन्ही ठिकाणी आपल्याला काय आहे, विभक्ती या प्रकरणावरती एक प्रश्न 100% परीक्षेमध्ये विचारलेला असतो. ठीक आहे, मग प्रथमा विभक्तीचा कारकार्थ काय असतो, तर कर्ता हा प्रथमा विभक्तीचा कारकार्थ असतो. आणि प्रथमा विभक्तीमध्ये काय आहे, त्या शब्दाला कोणताही प्रत्यय लागलेला नसतो. हे पण लक्षात ठेवायचं. प्रश्न वारंवार विचारला जातो की खालीलपैकी कोणत्या विभक्तीमध्ये कुठलाही प्रत्यय लागला जात नाही. मग कोणत्या विभक्तीमध्ये प्रत्यय नसतो, तर तो प्रथमा विभक्तीमध्ये प्रत्यय नसतो. त्याच्यानंतर बाकीचे बघा, इथं कर्म आहे. मग कर्म हा कोणत्या विभक्तीचा कारकार्थ आहे, तर कर्म हा द्वितीय विभक्तीचा कारकार्थ आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा इथं करण आहे. मग हे करण म्हणजे करण कोणत्या विभक्तीचा कारकार्थ आहे, तर करण हा तृतीय विभक्तीचा कारकार्थ आहे. कोणत्या विभक्तीचा कारकार्थ आहे, तर तृतीय विभक्तीचा कारकार्थ आहे. आणि चौथा पर्याय बघा आपल्याला संप्रदान आहे. मग संप्रदान हे कोणत्या विभक्तीचा कारकार्थ आहे, तर संप्रदान हा चतुर्थी विभक्तीचा कारकार्थ आहे. आता या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचे, तृतीय विभक्तीचे प्रत्यय कोणते आहेत, तर ने, य, शी. कोणते आहेत, ने, य, शी हे काय आहेत, तृतीय विभक्तीचे प्रत्यय आहेत. आणि द्वितीय आणि चतुर्थी विभक्तीचे प्रत्यय कोणते आहेत, तर ते सलाते, हे झाले एक वचनाते. आणि अनेक वचनामध्ये कोणते आहेत, सला, नाते. ठीक आहे, हे प्रत्यय आहेत. लक्षात ठेवायचे, फक्त फरक लक्षात ठेवायचं. चतुर्थी आणि द्वितीयाचे प्रत्यय जरी सारखे असले तरी त्यांचा कारकार्थ वेगळा आहे. द्वितीयाचा कारकार्थ काय असतो, कर्म असतो. आणि चतुर्थीचा कारकार्थ काय असतो, संप्रदान असतो. मग वाक्यामधलं जे अप्रत्यक्ष कर्म आहे, कोणतं कर्म, अप्रत्यक्ष कर्म, त्या अप्रत्यक्ष कर्माची विभक्ती काय असते, तर ती चतुर्थी विभक्ती असते.
आणि प्रत्यक्ष कर्माची विभक्ती काय असते तर ती द्वितीय असते. हा फरक दोन्हीमधला लक्षात ठेवायचा आहे. जरी प्रत्यय सारखे असले तरी दोन्हीमध्ये मूळ फरक काय हा लक्षात ठेवायचा, कारण त्यावरती आपल्याला प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. पुढे बघा, झाड या शब्दाचे अनेकवचनी रूप खालीलपैकी काय होईल. मग झाड या शब्दाचं अनेकवचनी रूप काय होतंय, झाडे होतं. सोपा प्रश्न आहे. ठीक आहे. पुढे जाऊया. हाच प्रश्न आपल्याला असाही विचारला जाऊ शकतो की झाड या शब्दाचे सामान्य रूप काय होतंय, झाड या शब्दाचे सामान्य रूप खालीलपैकी काय होईल असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग झाड या शब्दाचं सामान्य रूप काय होतं तर झाडा होतं. अनेकवचनी रूप काय होतं, झाडे होतं. दोन्ही पण लक्षात ठेवायचे. प्रश्न दोन्हीपैकी एकावरती आपल्याला विचारू शकतात. पुढे बघा, प्रश्न क्रमांक 9 आहे. पुढील पैकी परभृत हा शब्द कोणत्या पक्षासाठी वापरला जातो. कोणता शब्द, परभृत हा शब्द आहे, हा कोणत्या पक्षासाठी वापरला जातो तर हा शब्द हा कोकिळा या पक्षासाठी वापरला जातो. मग बघा, परभृत या संस्कृत शब्द आहे. या संस्कृत शब्दाचा अर्थ काय आहे तर दुसऱ्याने पोसलेला किंवा परक्याने पोसलेला, दुसऱ्याने पोसलेला म्हणा किंवा परक्याने पोसलेला असा या काय होतो परभृत या शब्दाचा अर्थ होतो. मग आपल्याला परभृत या शब्दाचा अर्थ सुद्धा परीक्षेमध्ये विचारू शकतात. बरं, कोकिळाला परभृत का म्हणतात तर बघा, कोकिळा हा पक्षी स्वतःचे घरटे बनवत नाही आणि तिची अंडी ती काय करते, कावळ्याच्या घरट्यात देते आणि कावळा ती अंडी स्वतःची समजून काय करतो, उबवतो आणि पिल्लांचं काय करतो, संगोपन करतो. म्हणून कोकिळ्याला काय म्हणतात, परभृत म्हणतात. आता हे तुम्हाला माहिती आहे, फक्त तुम्हाला परभृत शब्दाचा अर्थ माहित नव्हता, हे मला पण कळतंय. ठीक आहे. मग तुम्हाला परभृत शब्दाचा अर्थ लक्षात ठेवायचा आहे. परभृत शब्दाचा अर्थ काय होतो, दुसऱ्याने किंवा परक्याने पोसलेला. पुढे जाऊया 10 नंबर. तो गाडीतून उतरला आणि धावू लागला. हे वाक्य कोणत्या प्रकारचं आहे. तो गाडीतून उतरला आणि धावू लागला. मग हे कोणतं वाक्य आहे तर हे संयुक्त वाक्य आहे. कोणतं वाक्य आहे, संयुक्त वाक्य आहे. मग बघा, जेव्हा दोन प्रधान वाक्ये आणि व किंवा पण शिवाय यासारख्या प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने जोडलेले असतात तेव्हा त्यास काय म्हणतात, संयुक्त वाक्य म्हणतात. मग तुम्हाला फक्त हे तर लक्षात ठेवायचंय की संयुक्त वाक्य कशाने जोडलेलं असतं तर ते प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने जोडलेलं असतं. ठीक आहे. याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारला जातो. केवळ वाक्यामध्ये काय असतंय तर केवळ वाक्यामध्ये एकच उद्देश असतो, म्हणजे एकच कर्ता असतो आणि एकच काय असतंय, क्रियापद असते म्हणजेच विधेय असते. मिश्र वाक्यामध्ये काय असतं बघा, तर मिश्र वाक्यामध्ये एक प्रधान वाक्य असतं आणि एक किंवा अधिक काय असतात, गौण वाक्य असतात. आणि हे कशाने जोडलेले असतात तर हे गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने जोडलेले असतात. म्हणजे फरक लक्षात ठेवायचा. ठीक आहे. पुढे बघा 11 नंबर. अमृत या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द. सोपा प्रश्न आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मग अमृत या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द काय येतो, विष हा येतो. सांगायची काही गरज नाही, मला पण कळतंय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे. मग अजून लक्षात ठेवायचंय, अमृत या शब्दाचे समानार्थी शब्द पण लक्षात ठेवायचे, त्याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो. मग बघा, पियुष, सुधा हे दोन्ही, पियुष आणि सुधा हे दोन्ही पण काय आहेत तर ते अमृत या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. आणि संजीवनी म्हणजे काय तर संजीवनी म्हणजे पहा, जीवन देणारी वनस्पती किंवा विद्या त्याला काय म्हणतात, संजीवनी म्हणतात. ठीक आहे. पुढे जाऊया 12 नंबर. त्याने बैलाला मारले या वाक्यातील कर्माची विभक्ती ओळखा. बघा, या वाक्यातील विभक्ती ओळखायला सांगितली. मग कर्म कोणतं आहे बघा, मारणारा कोण आहे तर मारणारा तो आहे, म्हणजे तो काय झाला, कर्ता झाला. मारण्याची क्रिया कोणावर घडली, बैलावरती घडली. मग बैल काय झालं या वाक्यामध्ये, कर्म झालं. मग या वाक्यातील कर्माची विभक्ती विचारली आपल्याला. मग याला कोणता प्रत्यय लागलाय कर्माला तर ला प्रत्यय लागलाय. मग आत्ताच तुम्हाला मी सांगितलं ला हा प्रत्यय काय असतो, दोन विभक्तीमध्ये असतो, द्वितीय आणि चतुर्थी. स लाते, स ला नाते. मग बघा, इथं द्वितीय पण ऑप्शन आहे आणि चतुर्थी पण ऑप्शन आहे. मग आता उत्तर काय लिहायचं तर बघा, या वाक्यामध्ये काय एकच कर्म आहे. किती कर्म आहेत या वाक्यामध्ये, एकच कर्म आहेत. दोन कर्म आहेत का नाही, एकच कर्म असेल तर डोळे झाकून काय करायचं, द्वितीय उत्तर लिहून टाकायचं. ठीक आहे. लक्षात येत आहे. आणि जर वाक्यामध्ये दोन कर्म असते, बघा वाक्यामध्ये दोन कर्म असले तर त्यामधलं जे अप्रत्यक्ष कर्म असतं त्या अप्रत्यक्ष कर्माची विभक्ती काय असते, चतुर्थी असते. आता समजा त्याचं जर मी एखादं उदाहरण तुम्हाला सांगितलं बघा, गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात. गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात. मग बघा, याच्यामध्ये विद्यार्थ्यांना हा जो शब्द आहे त्याला कोणता प्रत्यय लागलाय, ना प्रत्यय लागलाय. मग ना हा प्रत्यय बघा पुन्हा द्वितीयचा आहे आणि चतुर्थीचा आहे, पण त्या ठिकाणी ती काय आहे तर ती चतुर्थी विभक्ती आहे. गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात किंवा आजीने नातवाला गोष्ट सांगितली. हे 2-3 वाक्य आहेत, याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारला जातो. ठीक आहे. पुढे जाऊया 13 नंबर.
आईने मुलीला अंगाई गीत गाऊन झोपवले या वाक्यातील प्रयोजक क्रियापद ओळखा. आता तर आपल्याला डायरेक्ट यामधलं क्रियापद ओळखायला सांगितलं. मग क्रियापद कोणतं याच्यामध्ये, तर झोपवले हे काय आहे, क्रियापद आहे. आणि हे क्रियापद कोणत्या प्रकारचं आहे बाबा, तर हे प्रयोजक क्रियापद आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा पुढे जाऊया 14 नंबरकडे. स्वतः हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे. मग स्वतः हे कोणत्या प्रकारचं सर्वनाम आहे, तर स्वतः हे आत्मवाचक सर्वनाम आहे. कोणतं आहे, आत्मवाचक सर्वनाम आहे. मग आत्मवाचक सर्वनाम म्हणजे काय बघा, तर जेव्हा आपण किंवा स्वतः या सर्वनामांचा वापर वाक्यात स्वतः या अर्थाने केला जातो. कोणत्या अर्थाने, स्वतः या अर्थाने केला जातो आणि ते नेहमी नामाच्या किंवा दुसऱ्या सर्वनामाच्या नंतर येतात, तेव्हा त्यांना काय म्हणतात, आत्मवाचक सर्वनाम म्हणतात. आताशी लाईट आली, तुम्ही बघू शकता मला किती घाम आलाय, प्रचंड अशी काय या ठिकाणी उष्णता आहे मित्रांनो. अशा उष्णतेमध्ये आपण काय करत आहोत, तुमच्यासाठी या ठिकाणी लेक्चर घेत आहोत, मेहनत करत आहोत. म्हणून मित्रांनो काय करायचं, तुम्हाला काही करू नका, फक्त व्हिडिओला काय करत चला, एक लाईक करत चला. एवढी तुम्ही लाईक केली ना तरी मी एवढ्या घेतलेल्या मेहनतीचं कष्टाचं काय होतं, मला कौतुक केल्यासारखं वाटतं, मला समाधान मिळतं आणि अजून कष्ट करण्यासाठी काय होते, प्रेरणा मिळते. ठीक आहे. बघा त्याच्यानंतर इथं पुरुषवाचक सर्वनाम प्रकार आहे. मग पुरुषवाचक सर्वनामाचे सुद्धा खाली 3 काय होतात, 3 उपप्रकार पडतात. पुरुषवाचक सर्वनामाचे किती प्रकार पडतात, तर 3 उपप्रकार पडतात. कोणते, प्रथम पुरुषवाचक, द्वितीय पुरुषवाचक आणि तृतीय पुरुषवाचक. मग प्रथम पुरुषवाचक मध्ये कोण असतो, मी, आम्ही. द्वितीय पुरुषवाचक कोण, तू, तुम्ही. तृतीय पुरुषवाचक कोण, तो, ती, ते. हे काय आहे, तृतीय पुरुषवाचक सर्वनाम आहे. ठीक आहे. दर्शक सर्वनाम काय असतात, तर जे वाक्यातला पुढचा संबंध दर्शवणाऱ्या सर्वनामाशी असतात त्यांना काय म्हणतो आपण, दर्शक सर्वनाम. म्हणजे जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी जे सर्वनाम वापरले जाते त्यांना आपण दर्शक सर्वनाम म्हणतो. मग ह्यामध्ये कोणते पहा, हा, ही, हे. काय, हा, ही, हे काय आहेत, दर्शक सर्वनाम. जवळची वस्तू दाखवतात आणि दूरची वस्तू दाखवण्यासाठी तो, ती, ते हे दर्शक सर्वनाम वापरले जातात. ठीक आहे. पुढे जाऊया 15 नंबरकडे. दुसऱ्यावर उपकार करणारा या शब्द समूहासाठी एक शब्द निवडा. बघा काय विचारलंय, दुसऱ्यावरती उपकार करणारा जो आहे त्याच्यासाठी आपल्याला काय सांगितलं, एक शब्द निवडायला सांगितलं आहे. मग त्याच्यासाठी त्याला काय म्हणतो आपण, तर त्याला परोपकारी म्हणतो. काय म्हणतो, परोपकारी म्हणतो. त्याच्यानंतर बघा हा कृतज्ञ शब्दावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जातो. मग कृतज्ञ म्हणजे कोण, तर केलेले उपकार जाणणारा म्हणजे कोण, कृतज्ञ. आणि दुसरा शब्द असतो कृतज्ञ. कृतज्ञ म्हणजे कोण, केलेले उपकार न जाणणारा म्हणजे कोण, कृतज्ञ. म्हणजे कृतज्ञ आणि कृतज्ञ हे दोन्ही शब्द काय आहेत, एकमेकांच्या विरुद्धार्थी शब्द आहेत. ठीक आहे. परीक्षेमध्ये वारंवार विचारलं जातं. स्वावलंबी म्हणजे कोण, तुम्हाला माहिती आहे, स्वतःची कामं स्वतः करणारा कोण असतो, स्वावलंबी असतो. आणि मुमुक्षु म्हणजे कोण, याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारला होता. मग मुमुक्षु म्हणजे कोण असतो, तर मोक्षाची इच्छा बाळगणारा म्हणजे कोण, मुमुक्षु झाला. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. 16 नंबर. वाघ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप पुढीलपैकी कोणते. काय वाघ या शब्दाचं, मग याचं स्त्रीलिंगी रूप काय होईल, तर वाघीण होतं. हेही तुम्हाला माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. परंतु परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न आहेत. तुम्ही म्हणता सर काय सोपे प्रश्न घेता, परंतु मित्रांनो परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न आहेत. मग जर परीक्षेमध्ये सोपे प्रश्न विचारले जातात तर आपण का अवघड प्रश्न घ्यायचे. आहा, काय सुंदर देखावा आहे हा. या वाक्याचा प्रकार ओळखा. मला माहिती आहे तुम्ही लगेच काय केलं, ओळखून टाकलं. यामध्ये कोणतं वाक्य आहे, तर हे उद्गारार्थी वाक्य आहे. मग बघा ज्या वाक्यामध्ये मनातील तीव्र भावना, बघा एवढं लक्षात ठेवा, तीव्र भावना, मनातल्या तीव्र भावना ज्या वाक्यामधून व्यक्त केल्या जातात त्याला काय म्हणतो आपण, उद्गारार्थी वाक्य म्हणतो. आणि उद्गारार्थी वाक्यामध्ये उद्गार चिन्ह मात्र 100% वापरलं जातं. जर वाक्यामध्ये उद्गार चिन्ह नसेल तर ते वाक्य उद्गारार्थी नसतं. चिन्ह असेल तरच, चिन्हाकडे लक्ष द्यायचं. ठीक आहे. पुढे जाऊया 18 नंबर. उंट या शब्दाचे मूळ कोणत्या भाषेतील आहे. म्हणजे उंट हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे की नाही, कसं विचारलं. मग बघा कानडी, देशी, गुजराती, पोर्तुगीज. मग हा शब्द काय, तर हा देशी शब्द आहे. कोणता शब्द आहे, देशी शब्द आहे. मग देशी शब्द म्हणजे काय, तर जे शब्द महाराष्ट्रातील मूळ रहिवाशांच्या बोली भाषेतील मानले जातात आणि ते इतर कुठल्याही परभाषेकडून आलेले नाही त्यांना काय म्हणतो आपण, देशी शब्द म्हणतो. मग उदाहरणार्थ पहा, उंट असेल, धोंडा असेल, झाड असेल, बोका असेल, हे सगळे काय आहेत, देशी शब्द आहेत. त्याच्यानंतर बघा कानडी शब्द कोणते आहेत बघा, तर अण्णा, आप्पा, किल्ली हे कानडी शब्द आहेत. गुजराती शब्द बघा घी, दादर, शेट, रिकामटेकडा, दलाल हे काय आहेत, गुजराती शब्द आहेत. पोर्तुगीज शब्द बघा बटाटा, तंबाखू, घड्याळ, हापूस हे काय आहेत, पोर्तुगीज शब्द आहेत.
हे पण लक्षात ठेवायचं. यांच्यावरती सुद्धा आपल्याला वारंवार परीक्षेमध्ये प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात मित्रांनो. ठीक आहे, पुढे बघा 19 नंबर, पाय घसरला आणि पडलो. पाय घसरला आणि पडलो या वाक्यातील आणि हे कोणत्या प्रकारचं अव्यय आहे? बघा काय विचारलंय, पाय घसरला आणि पडलो या वाक्यामधलं आणि हे कोणत्या प्रकारचं अव्यय आहे? मग हे शब्दयोगी अव्यय आहे का? तर बघा हे शब्दाला जोडून आलंय का? शब्दयोगी अव्यय नाही. केवळ प्रयोगी अव्यय आहे का? याच्यामध्ये उद्गार चिन्ह दिसतंय का कुठं? नाही, मग केवळ प्रयोगी नाही. क्रियाविशेषण तर नाही, तर मग हे काय आहे? तर हे उभयान्वयी अव्यय आहे. मग उभयान्वयी अव्यय म्हणजे काय बघा, तर ते दोन किंवा अधिक शब्द किंवा वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दांना काय म्हणतात? उभयान्वयी अव्यय म्हणतात. बघा मग हे कोणते दोन शब्द जोडण्याचं काम करते? बघा घसरला आणि पडलो हे दोन शब्द जोडण्याचं काय करतं? हे काम करते. ठीक आहे, लक्षात आलं. आणि हे काय आहे? तर आणि हे समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय आहे. त्याच्यामध्ये त्याचा उपप्रकार आहे उभयान्वयी अव्ययाचा. त्याच्यामध्ये कोणता आहे ते? तर ते समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय आहे. त्याच्यानंतर बघा शब्दयोगी अव्यय आहे. हे शब्दयोगी अव्यय नेहमी काय येते? बघा शब्दयोगी अव्यय नेहमी नामाला जोडून येतं. काय येतं? नामाला जोडून येतं. याचं जर उदाहरण बघायचं म्हटलं तर झाडावर, बघा झाडावर हा जो शब्द आहे, या शब्दामधला वर हा जो शब्द आहे ना, या शब्दामधला वर हे काय आहे? शब्दयोगी अव्यय. मग शब्दयोगी अव्यय नेहमी काय येतं? बघा नामाला जोडूनच येतं. हे लक्षात ठेवा. शब्दयोगी अव्यय काय येतं? नेहमी नामाला जोडून येतं. त्याच्यानंतर केवळ प्रयोगी अव्यय काय करतं? तर मनामधल्या तीव्र भावना व्यक्त करण्याचं काम करतं. आणि क्रियाविशेषण अव्यय काय करतं? तर क्रियाविशेषण अव्यय क्रियापदाबद्दल काय करतं? विशेष माहिती सांगतं. म्हणून त्याला आपण काय म्हणतो? क्रियाविशेषण अव्यय म्हणतो. पुढे जाऊया. एक छोटीशी पण अतिशय महत्त्वाची अशी सूचना मित्रांनो, आपण महा टीईटी परीक्षा 2026 साठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण असा रेकॉर्डेड कोर्स या ठिकाणी सुरू केलेला आहे. मग आपला जो रेकॉर्डेड कोर्स आहे त्याच्यामध्ये किती विषय घेतलेत आपण? तर 2 विषय घेतलेत. कोणते 2 विषय आहेत? तर बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र आणि मराठी व्याकरण, म्हणजे आपल्या महा टीईटी परीक्षेमधले सगळ्यात महत्त्वाचे जे 2 विषय आहेत ते आपण या ठिकाणी काय केलेले आहेत? घेतलेले आहेत. आता बघा परीक्षेसाठी दिवस थोडे राहिलेत. आता जर तुम्ही सगळ्या विषयांचा अभ्यास करायला गेले तर सगळ्या विषयांचा अभ्यास करणं शक्य होणार नाही. मग जर तुम्हाला असं वाटतं की बाबा माझा आत्मविश्वास कमी आहे, माझा परीक्षेच्या दृष्टीने अभ्यास झाला नाही, माझी तयारी झाली नाही, तर मित्रांनो डोळे झाकून आपला काय करा? रेकॉर्डेड कोर्स जॉईन करा. आता तुमच्या मनामध्ये एक शंका असते की सर आता दिवस थोडे राहिले, तर मित्रांनो तुम्हाला सांगतो आपला हा रेकॉर्डेड कोर्स असल्यामुळे तुम्ही काय करू शकता? अगदी 6 ते 7 दिवसामध्ये सुद्धा काय करू शकता? आपला कोर्स तुम्ही पूर्ण करू शकता. का? तर हा रेकॉर्डेड स्वरूपाचा आहे. मग तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्ही आपला कोर्स बघू शकता. फक्त तुमच्यासोबत काय पाहिजे? तुमचा मोबाईल सोबत पाहिजे. मग तुम्ही शाळेमध्ये असू द्या, घरी असू द्या, प्रवासात असू द्या किंवा बाहेर कट्ट्यावर बसलेले असू द्या, कुठेही असले तरी तुम्ही काय करू शकता? बसल्या बसल्या अभ्यास करू शकता आणि 6 ते 7 दिवसामध्ये काय करू शकता? संपूर्ण लेक्चर आपले त्या ठिकाणी पाहून घेऊ शकता. कारण आपण बाकीच्या सारखा फापट पसारा नाही, आपण जे महत्त्वाचं आहे ते सगळं त्यामध्ये काय केलेलं आहे? कव्हर केलेलं आहे. मग त्यामध्ये तुम्हाला काय भेटेल? तर तुम्हाला प्रत्येक प्रकरणानुसार लेक्चर भेटतील, प्रत्येक प्रकरणानुसार तुम्हाला स्पेशल नोट्स भेटतील आणि प्रत्येक प्रकरणानुसार तुम्हाला त्या ठिकाणी काय होईल? ऑनलाईन टेस्ट सुद्धा, म्हणजे तुमचा सराव सुद्धा या 2 विषयाचा त्या ठिकाणी करून घेतला जाईल. मग हे 2 विषय मी का म्हणतो की सगळ्यात महत्त्वाचे आहेत? तर हे 2 विषय तुम्हाला परीक्षेमध्ये किती मार्काला आहेत मित्रांनो? 60 मार्काला आहेत. आणि जर तुम्ही आपला बॅच जॉईन केला तर तुम्ही 60 पैकी त्या ठिकाणी 50 पेक्षा जास्त मार्क तुम्ही 100% घेऊ शकता. आता मी तर काय म्हणतोय? कमीत कमी 50 मार्क, जास्तीत जास्त बघा कुणाला 56 मार्क पडतील आणि कुणाला त्या ठिकाणी 55 पडतील, एखादा अर्धा 57 कडे जाईल किंवा बाकीचे 54 राहू शकतात. ठीक आहे, पण कमीत कमी किती पडणार? 50 पडणार. आणि कमीत कमी 50 मार्क जर ह्या 2 विषयात पडले तर तुम्ही बाकीच्या विषयामध्ये तुम्हाला 10 मार्क जरी पडले तरी तुम्ही परीक्षा पास होऊन जाताय. म्हणून ह्या 2 विषयावरती जर फोकस केला तरी तुम्ही काय होताय? परीक्षा सहज पास होऊन जाताय. मग हे कोणत्या पेपरसाठीचे विषय आहेत? तर पेपर 1 साठी पण आहेत आणि पेपर 2 साठी सुद्धा आहेत. म्हणजे दोन्ही पेपरसाठी हे काय अतिशय इम्पॉर्टंट आहे, अतिशय उपयुक्त आहे. ठीक आहे, मग याची किंमत किती आहे मित्रांनो? तर फक्त 1000 रुपये किंमत आहे. पण त्याच्यामध्ये सुद्धा आपली स्पेशल ऑफर चालू आहे. मग स्पेशल ऑफरनुसार जर तुम्ही आज आपला कोर्स जॉईन केला तर तो तुम्हाला फक्त आणि फक्त काय होणार आहे? 499 रुपयाला तुम्हाला हा कोर्स पडणार आहे. मग हे 499 किंवा ही बॅच कुठं असणार आहे? तर ते आपल्या ॲप्लिकेशनमध्ये असणार आहे. ॲप्लिकेशनचं नाव काय आहे? NG क्लासेस नावाने ॲप्लिकेशन आहे. जर तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज केला 77 75 88 12 88 या नंबरवरती की सर आम्हाला ॲप्लिकेशनची लिंक पाठवा, तर मी तुम्हाला काय करेल? ॲप्लिकेशनची लिंक त्या ठिकाणी पाठवून देईल. मग ॲप्लिकेशनमध्ये जर तुम्ही 499 आपले ॲप्लिकेशनवाल्याचे 24 रुपये
असे जर तुम्ही त्या ठिकाणी 523 रुपये जर ॲप्लिकेशनमध्ये पेमेंट केलं तर तुम्ही काय होता, बॅचला आपोआप जॉईन होत आहे. किंवा ज्यांना ॲप्लिकेशनमध्ये पेमेंट करता येत नाही त्यांनी जर मला डायरेक्ट गुगल पे फोनपे केलं तरी चालेल. आपला नंबर आहे पहा 96 89 14 16 30. मग या नंबरवरती तुम्ही जर मला डायरेक्ट 499 रुपये जरी पाठवले तरी चालेल. मी तुम्हाला काय करील, बॅचमध्ये जॉईन करील. दोन्हीमध्ये फरक काय आहे, तर तुम्ही ॲप्लिकेशनमध्ये पेमेंट केलं तर तुम्ही आपोआप बॅचला जॉईन होत आहे आणि जर माझ्या नंबरवरती पेमेंट केलं तर मी स्वतः तुम्हाला वैयक्तिकरित्या काय करतोय, बॅचला त्या ठिकाणी जॉईन करतो. एवढाच फरक आहे, बाकी काही नाही. दिवस थोडे राहिलेत मित्रांनो, पण 100% तुम्हाला जर रिझल्ट पाहिजे असेल तर आपला कोर्स एकदा जॉईन करून बघा. ठीक आहे, तुम्हाला काही वाटणार नाही. आणि फी किती, 500 रुपये. 500 रुपये म्हणजे आपण एकदा जर हॉटेलला जेवायला गेलो तर आपले 500 रुपये जातात मित्रांनो. ठीक आहे, त्याच्यामुळे पैशाची तळतळ करू नका, तुम्हाला 100% यश मिळेल, रिझल्ट भेटेल. ठीक आहे, पुढे जाऊया. 20 नंबर, गवळी धार काढतो या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता? मग हे अकर्मक क्रियापद आहे, संयुक्त क्रियापद आहे, सकर्मक क्रियापद आहे की द्विकर्मक क्रियापद? बघा आता संयुक्त क्रियापद आहे का, इथं 2 शब्दांनी मिळून क्रियापद झालंय का? नाही झालं, संयुक्त तर नाही. पुढे बघा, द्विकर्म आहे का, इथं 2 क्रियापद आहेत का? ते 2 कर्म आहेत का याच्यामध्ये? 2 कर्मच नाहीत या वाक्यामध्ये, तर हे द्विकर्म क्रियापद, कर्म ही क्रियापद असू शकत नाही. मग बघा, काढणारा कोण आहे, तर गवळी. मग गवळी कोण झाला, कर्ता. काढण्याची क्रिया कोणावर घडली, धारेवरती. मग धार कोण झालं, कर्म झालं. म्हणून हे कोणतं वाक्य आहे, तर क्रियापद आहे, तर हे सकर्मक क्रियापद आहे. काय आहे, सकर्मक क्रियापद आहे. पुढे बघा, अकर्मक क्रियापदामध्ये काय असतंय, तर अकर्मक क्रियापदामध्ये कर्म नसतंय. पुढे बघा, संयुक्त क्रियापदामध्ये काय असते, तर ते क्रियापद धातू साधित आणि सहाय्यक क्रियापदाने मिळून क्रियापद बनलेलं असतंय. आणि द्विकर्म क्रियापदामध्ये काय असते, 2 कर्म असतात. एक असतं प्रत्यक्ष कर्म आणि एक असतं अप्रत्यक्ष कर्म. केले सुखानुसारथी तू या काव्यपंक्तीमध्ये कोणता रस आढळतो? मग या काव्यपंक्तीमध्ये कोणता रस आढळतो, तर शांत रस आढळतो. मग बघा, जिथे संतांचे उपदेश, वैराग्य, जगातील नश्वरता किंवा मनाला अत्यंत शांतता देणाऱ्या गोष्टीचे वर्णन असते, तिथं कोणता रस असतो, तर त्या ठिकाणी शांत रस असतो. पुढे जाऊया. 22 नंबर, घोडा या नामाचे सामान्य रूप काय होईल? मग घोडा या नामाचं सामान्य रूप काय होईल, तर ते घोड्या होईल. काय होईल, घोड्या होईल. बघा, आकारांत पुल्लिंगी नामाचं सामान्य रूप कसं होतं, याकारांत होतं. जसं उदाहरणार्थ पहा, घोडाचं कसं होतं, घोड्या होतं. बघा, घोड्यावर, घोड्याला काय झालं, घोड्या. बघा, घोड्या. ठीक आहे, आणि घोडा या शब्दाचं अनेक वचन काय आहे, तर त्याचं अनेक वचन घोडे आहे. हे पण लक्षात ठेवा. आपल्याला अनेक वचन आणि सामान्य रूप यावरती वारंवार परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. पुढे बघा, नवलाई या शब्दाचा नामप्रकार कोणता आहे? मग विशेष नाम आहे की भाववाचक नाम आहे? तर हे कोणतं नाम आहे, तर हे भाववाचक नाम आहे. बघा, नवल हे जे विशेषण आहे, या नवल या विशेषणाला आई हा प्रत्यय लागून काय झालाय, नवलाई हा शब्द तयार झालाय. म्हणजे नवलाई हे काय तयार झालंय, भाववाचक नाम तयार झाले. मग भाववाचक नाम तयार होण्यासाठी कोणते प्रत्यय लागतात हे तुम्हाला मी सांगितलं होतं पाठ करायला. काय, आई, की, गिरी, तात्व, पण, पणा, यवा हे काय प्रत्यय लागून काय होतात, भाववाचक नामं त्या ठिकाणी तयार होतात. आणि भाववाचक नामं काय दाखवतात किंवा त्यांची व्याख्या काय बघा, तर ज्या नामाने प्राण्यामधील किंवा वस्तूमधील गुण, भाव किंवा अवस्था यांचा बोध होतो त्याला काय म्हणतात, भाववाचक नाम म्हणतात. आपल्याला परीक्षेमध्ये व्याख्या सुद्धा बऱ्याच वेळेस विचारल्या जातात. ठीक आहे, पुढे बघा 24 नंबर, हिमालय हे कोणत्या प्रकारचं नाम आहे? काय विचारलंय, हिमालय हे कोणत्या प्रकारचं नाम आहे? मग बघा, सामान्य नाम आहे, विशेष नाम आहे, भाववाचक नाम आहे की धातू साधित नाम आहे? मग या ठिकाणी हे कोणतं नाम आहे, तर हे विशेष नाम आहे. का विशेष नाम आहे, तर हिमालय हे एका विशिष्ट पर्वताला दिलेलं नाव आहे, म्हणून ते काय आहे, विशेष नाम आहे. आणि विशेष नाम ही नेहमी कशी असतात पहा, तर विशेष नाम ही नेहमी एकवचनी असतात. हे पण लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये याच्यावरती प्रश्न विचारला जातो. आणि पर्वत हे कोणतं नाम आहे बरं, तर पर्वत हे सामान्य नाम आहे. पर्वत हे कोणतं नाम आहे, सामान्य नाम आहे. आणि हिमालय हे काय आहे, विशेष नाम आहे. दोन्ही मधला फरक लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, पुढचा आपला शेवटचा प्रश्न क्रमांक 25 आहे. काय विचारलंय बघा, विहग या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द कोणता? कोणत्या शब्दाचा विचारलाय, तर विहग या शब्दाचा समानार्थी शब्द विचारलाय. मग बघा, पक्षी, सर्प, सिंह आणि हरिण. मग यापैकी जे योग्य उत्तर असेल ना, त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा. आणि एक नम्र विनंती मित्रांनो, आपला व्हिडिओ तुमच्याकडे असणाऱ्या शैक्षणिक ग्रुपला किंवा तुमच्या मित्रपरिवाराला नक्की शेअर करत चला, पाठवत चला. धन्यवाद मित्रांनो.